या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड व MIDC मधील जी लक्ष्मीपती टॉवेल कारखान्याच्या शेड क्रमांक 3 इथं पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साह्यानं एकानं गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. घटना आज शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धाराम सुभाष मेहत्रे असं मृतांचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6 वाजता कामगार हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी निघालेले होते, तेव्हा त्यांना शेड क्रमांक 3 इथं पत्र्याच्या शेडला एकानं गळफास घेतल्याचं दिसून आलं. त्यांनी तात्काळ खाली उतरून त्याला सिव्हिलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केला. सिद्धाराम सुभाष मेहत्रे वय 35, राहणार देसाईनगर, नई जिंदगी, सोलापूर येथील रहिवासी होते. सिद्धाराम यांना टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सदरची घटना सोलापूर MIDC पोलिसात नोंद करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल SD काळे करतात. माझं नाव सुवर्ण सिद्धाराम मेहत्रे. काल संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी घरी आले ती, मग ते म्हणून काम दी नाही ती म्हणून असं सांगितलं आम्हाला. थोडं उशीर नाही येतो म्हणून सांगून गेलं, तर त्याच्यावर फोन 8:30 वाजता उचलले. ती फोन लावले होते मी 8:30 वाजता. जे बोलले तर माझी मुलगीच बोलली पप्पा कधी येणार आहे म्हणून. येतो 10 मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही, काय नाही त्यांचं. ते म्हणून काय म्हटलं काय नाही त्यांनाच माहित. आता कुठं घटना घडली? MIDC मध्ये जिथं काम करत होते. हा, जे गड्डम मध्ये. कशाचं कारखाना होतं ते? टॉवलचं, टॉवल कंपनी होतं. किती वाजता गेले रात्री ते? 6:30 पावणे 7 वाजता घरातनं निघाले ती त्यांनी. तुम्हाला ही माहिती कसं मिळाली? आज पहाटे 6 वाजता आम्ही माझ्या धीराला फोन लावले, त्यांना थोडं कारखान्यात जाऊन बघून या म्हटले, हाय ती का कामावरती. मग त्यांनी म्हटले 2 गाड्या तिथंच आहे ती. मग आशील म्हणून आतमध्ये वॉचमॅनला विचार म्हटले की त्यांनी आतमध्ये गेले. ती नाही या म्हणून त्यांनी परत आले. ती नंतर आणि थोडं उशीर त्यांना फोन आलाय, तुमचे भाऊ इथंच आहे ती म्हणून. असं गळफास घेतले ती म्हणून त्यांनी सांगितले. ती मग आमचे दीर फोन लावून आम्हाला सांगितले ती असं कारखान्यात असं का केलंय म्हणून. मग मी सांगितलं असं मुलींसोबत किरकिरी झालेला आहे म्हणून. ती माझी 4 वर्षाची मुलगी आहे. काय वाटतं तुम्हाला, काय झालं? काम नाही दिलं ती म्हणून एवढंच म्हटले. ती मला 2 महिने झालं सांगत आहे ती त्यांनी, मला कामच दिली नाही. त्यांनी माझ्याशी किरकिरी करायला लागली. ती मी पण तिथंच होते कामाला, पण माझी मुलगीला घेऊन जात होते. माझी परिस्थिती नव्हती, आम्ही भाड्याने असल्यामुळं मी पण माझ्या लेकराला घेऊन जाते म्हणून असं कामाला जात होते. मग ते मुलींना लोक काय सांगितलं कोणाला माहित, मला कामावर काढले. ती एकाला 150 ट्रिप देते, एकाला 75. हा, मला बी कामावर काढले. एकाला 150 ट्रिप देते, याला 75 देते. तिला 75 पण दिलेत म्हणून असं सांगितलं ती मला परवा दिवशी. शरण बसप्पा सुभाष मेहत्रे, मैत्रेचा भाऊ आहे छोटा. सकाळी 6 वाजता वहिनीचा फोन आला मला. मग मी नेहमीप्रमाणे कारखान्यात असेल म्हणून गेलो. मग कारखान्यात गेल्यावर कारखान्यात सगळीकडे बघितलं नव्हता. नंतर घरी येऊस तर त्यांनी सांगितले असं झालं आहे म्हणून. अर्जंट आहे म्हणून गेल्यावर गेलं जाऊ सर असं झालेलं होतं. मग मी 112ला कॉल केलो. 112ला कॉल केल्यावर त्याने आले, पंचनामा वगैरे करून घेतले. मालक एवढं सगळं उसर तिथंच होता. मालकाला नुकसान भरपाईचं वगैरे काहीच बोलला नाही अजूनपर्यंत तर मालक आले नाही. अपेक्षा एवढंच आहे की 6 वर्षाची मुलगी आहे, त्याचा भविष्याचा विचार मालक करायला पाहिजे, एवढंच अपेक्षा, बाकी काय नाही. या घटनेला कारणीभूत असलेलं ते मुनीम आणि मालक मुनीमवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. जे आज माझा भाऊ गेलाय, उद्या असं टॉर्चर करत राहिला तर उद्या दुसऱ्याचं भाऊ बाई बायको कोणतर वाढत काय तर असंच होईल. ते मुनीमवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. एकतर त्याला कामावरून काढायला पाहिजे, नंतर त्याला कडक कारवाई करायला पाहिजे. आणि या 6 वर्षाच्या मुलगीचा विचार करून याचं नुकसान भरपाई एवढं दिलं तर बस झालंय. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील. व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15 in 1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन,
चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.